एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। धर्मेंद्र प्रधानांच्या मुलीकडून इंस्टाग्राम खाते बंद करण्यात आले। सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रोलिंगमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। याचबरोबर सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रोलिंगच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने आपले इंस्टाग्राम खाते बंद केल्याची माहिती आता समोर आली आहे। याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नसली तरी सोशल मीडियावरील वाढत्या प्रतिक्रियांमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे। दरम्यान दिल्लीतील आंदोलन, वाढलेली सुरक्षा व्यवस्था आणि त्यानंतर घडणाऱ्या घडामोडींमुळे राजधानीतील राजकीय वातावरण अधिक तापलं असून पुढील निर्णयांकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। प्रधानांच्या मुलीकडून इंस्टाग्राम खाते बंद केल्याची माहिती आहे। वाढत्या ट्रोलिंगच्या संदर्भात त्या पार्श्वभूमीवरती आता हा निर्णय घेण्याची माहिती मिळते। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता हा बंद करण्यात आला। दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आहे। जंतर मंतर या परिसरात झालेल्या राड्यामुळे वातावरणात आता तणाव निर्माण झालाय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलेला आहे। दिल्ली पोलीस हाय अलर्टवर आलेले जंतर मंतर परिसरात झालेल्या राड्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला। कॉंग्रेस जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे आंदोलन आता त्या काही प्रमाणात ज्या काही ताज्या अपडेट आहेत त्याप्रमाणे आंदोलन चिघळलेलं आहे। लाठीचार्ज झालेला आहे। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आहेत। पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापटीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती येत आहेत। सोशल मीडियावरती अशा व्हिडिओंचा महापूर आलाय आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या घराकडे जाणारा रस्ता आता बंद करण्यात आला। तर पुण्यातली दृश्य आहेत। पुण्यात वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुण्यातील शिवाजी रोड परिसरात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आलेले आहेत। आंदोलनात विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग आहे। तर आंदोलकांकडून दुकान बंद करण्याचं आवाहन यावेळी केलं जात आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आज आणि त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातली ही दृश्य दुकाने बंद करण्याचं आवाहन आता वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। पुण्यातली ही दृश्य आहेत। वंचित बंदची हाक देण्यात आली। मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडी समर्थक, कार्यकर्ते आणि आंदोलक पाहायला मिळतात। विद्यार्थी सुद्धा आजच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे। वंचित बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याला ठिकठिकाणी महाराष्ट्रात अनेक शहरांमध्ये प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळाला। अगदी कोल्हापूर असेल, नंदुरबार असेल, अकोला, अहिल्यानगर या शहरामध्ये सुद्धा, ठाणे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आणि त्यानंतर आता पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय। पुण्यात सकाळी 10 पासून हे बंद सुरू ठेवण्यात आलेलं यकीन मानो कि न मानो, बात तो यकीन की है। हमारे जिस्म की मिट्टी इसी जमीन की है। पेपर लीक करे और छात्रों पे लाठीचार्ज करे, ये साजिश किसी कमीन की है। ऑटोवाले काका लवकर ऑटो पुढे काढा। ऑटोवाले काका दुकान बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे। थेट स्पीकरवरून आता हे आवाहन करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेत। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या समवेत विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आपण हे दृश्य पुण्यातील पाहतोय। त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणची दृश्य आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून खरं तर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या या आवाहनाला, या हाकेला महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून प्रतिसाद पाहायला मिळाला। अगदी नंदुरबार, अकोला, अहिल्यानगर, कोल्हापूर, ठाणे या अनेक शहरांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला। आता सुद्धा ही दृश्य आपण पाहतोय। काही दुकाने उघडे आहेत पुण्यातली आणि त्या ठिकाणी ते दुकानं बंद करण्याचं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतायत। पुण्यातली ही दृश्य आहेत। शिवाजी रस्ता या ठिकाणची, ज्या ठिकाणी दुकानं बंद करण्यासाठी आता आवाहन करण्यात येत आहे। दुकानदारांकडून नेमका कसा प्रतिसाद या बंदला येतं हे पाहणं महत्वाचं आहे। तुर्तास तरी काही दुकानं ही उघडे दिसत आहेत आणि दुकानं बंद करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आता प्रयत्न करत आहेत।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.